तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नव शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी जमा, तारीख वेळ निश्चित. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून याचा पण दुसऱ्या शेतकरी मित्रांना फायदा होईल मित्रांनो. तर मित्रांनो चला बघूया. नमो किसान सन्मान निधी योजना, ज्याला सामान्यपणे नमो किसान योजना म्हणून ओळखली जाते, ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र आता या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. नवीन बदलांची घोषणा 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार नमो किसान योजनेच्या लाभामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वार्षिक 6,000 रुपयांऐवजी ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. वाढीचे स्वरूप. रकमेत वाढ. सध्याच्या 6,000 रुपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत वाढ. हप्त्याची संख्या. सध्याच्या 3 हप्त्यांऐवजी 4 हप्त्याची वितरण. प्रति हप्ता रक्कम. सध्याचे 2,000 रुपये प्रति हप्ता कायम राहण्याची शक्यता. या वाढीचे महत्त्व. ही वाढ शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे फायदेशीर ठरू शकते. 1 नंबर, उत्पन्न वाढ. वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात थेट वाढ करेल. आर्थिक सुरक्षितता. अधिक रक्कम म्हणजे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल. शेती गुंतवणुकीसाठी अधिक निधी. वाढीव रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत अधिक गुंतवणूक करण्यास मदत करेल. 4. कर्जाचा बोजा कमी. अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत करू शकते. योजनेची अंमलबजावणी. नमो किसान योजनेची अंमलबजावणी खालील पद्धतीने केली जाते. 1. थेट लाभ हस्तांतरण. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 2. नियमित हप्ते. रक्कम दर 4 महिन्यांनी वितरित केली जाते. 3. ऑनलाईन नोंदणी. शेतकरी ऑनलाईन पोर्टलद्वारे या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. 4. पडताळणी प्रक्रिया. लाभार्थ्यांसाठी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी कडक पडताळणी प्रक्रिया. पात्रता, निकष आणि अटी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात. 1. जमीन मालकी. शेतकऱ्यांकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे. 2. कुटुंबीय मर्यादा. प्रति कुटुंब एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. वगळलेले वर्ग. उच्च पदस्थ अधिकारी, नेतृत्व कर्मचारी, आयकर भरणारे इत्यादींना या योजनेतून वगळलेले आहे. आधार लिंक. लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा. या वाढीसोबतच शेतकऱ्यांमधूनच इतर काही मागण्या समोर येत आहेत. 1. शेती अवजारांवर सबसिडी. ट्रॅक्टर, पंप इत्यादी शेती उपकरणांना अधिक सबसिडी. खते आणि कीटकनाशकांवर सवलत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या किमतीत कपात. कर्जमाफी. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. पीक विमा सुधारणा. पीक विमा योजनेत सुधारणा आणि विस्तार. आव्हाने आणि समस्या. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हानेही आहेत. 1. लाभार्थी निवड. योग्य लाभार्थ्यांची निवड करणे हे एक मोठे आव्हान आहे. 2. डेटा अचूकता. शेतकऱ्यांच्या माहितीची अचूकता सुनिश्चित करणे. वेळेवर वितरण. हप्त्याचे वेळेवर वितरण सुनिश्चित करणे. 4. जागरूकता. सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे. योजनेचे भविष्य. नमो किसान योजनेतील ही संभाव्य वाढ राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चित एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. ही वाढ शेतकऱ्यांच्या जमीनमान सुधारणा आणण्यात मदत करेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल. मात्र योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि योग्य लाभार्थींपर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचे आव्हान राहणार आहे. सरकारची भूमिका. सरकारने या आव्हानांवर मात करत योजनेचा लाभ शक्य तितक्या जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारला खालील गोष्टींवर
लक्ष केंद्रित करावे लागेल. 1. प्रभावी प्रशासन. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुशल प्रशासकीय यंत्रणा उभारणे. 2. तंत्रज्ञानाचा वापर. डेटा व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. 3. पारदर्शकता. योजनेच्या अंमलबजावणीत पूर्ण पारदर्शकता राखणे. 4. नियमित आढावा. योजनेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करणे. नमो किसान योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार देणारी योजना आहे. या योजनेत प्रस्तावित वाढ झाल्यास ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकते. मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान आहे. सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच ही योजना अधिक प्रभावी होऊ शकेल आणि तिचे वास्तविक उद्दिष्ट साध्य करू शकेल. शेवटी ही योजना राज्यातील क्षेत्रांच्या विकासात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.